आता या चिकन पीसेसला या मिश्रणामध्ये रोल करून घेतोय व्यवस्थित। याला आपल्याला डबल कोटिंग करायचं आहे। आता हा सिंगल कोट याचा झालेला आहे। शिफ्टवर असताना मुलांसाठी एक वेगळा बुफे असायचा आणि मग त्यांच्या मेनूजमध्ये काय मुलांना जे आवडतात त्या गोष्टी असायच्या, फ्राईज वगैरे अशा, त्या मेनूमधला हा एक प्रकार होता चिकन पॉपकॉर्न्स। तो आम्ही बनवायचो तिथे, मुलांना खूप आवडायचा। आता हे जे पीसेस आहेत हे आपल्याला डबल क्रम करायचे आहेत। डबल क्रम का करतोय दोनदा आपण, क्रंची आणि कुरकुरीत जास्ती होतील त्या दृष्टीने। बरं, हे जे आहेत पॉपकॉर्न्स करतोय आपण, हे बऱ्याच वेळा तिथे फ्रोझन पण यायचे कधी कधी, ते पण मी बघितलं होतं। तर तुम्हाला पण घरी करायचं असेल तर याला आपण असे तयार करून एक 2-3 दिवस ठेवायचे असतील तर तुम्हाला फ्रीझरमध्ये त्याला ठेवले, तुम्ही करून ठेवले जर, कारण की वेळेवर कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट आपण जेव्हा प्लॅन करतो तेव्हा वेळ नसतो, तर त्या थोडंसं ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग आपल्याला याचं करता येईल। आपल्या करून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवले आणि नंतर वेळेवरती काढून फ्राय केले तरी पण चालेल। तर हे डबल क्रम झाल्यानंतर थोडेसे पीसेस मोठे दिसायला लागले आहेत, छान। बस, याला आता डबल कोटिंग आपण करून घेतोय। आता याला मस्त गरमागरम तळून घेऊया। यस, एक 2 मिनिटामध्ये तयार होणार आहेत, कारण की चिकनचे पीसेस एकदम लहान आहेत आणि आपल्याला खूप जास्ती वेळ पण त्याला तळायचं नाही आहे। म्हणजे काय, ते आतमधनं थोडेसे ज्युसी असेल चिकन खाताना आणि वरती एकदम क्रंची। बस, रंग पण छान आलेला आहे। ते दिसतातच इतके क्रंची आहेत, छान। आपल्या पदार्थांची सजावट भारीच असली पाहिजे, त्या दृष्टीने मी मस्त एक ग्लासमध्ये याला सर्व करणार आहे। खाली आपण टाकलेलं आहे रेड कॅबेज, याच्यात टाकूया आता चिकन पॉपकॉर्न्स। मस्त गरमागरम चिकन पॉपकॉर्न्स। मुलांना असं काही दिलं तर बस ते खुश। आणि या आपल्या डिश बरोबर आपण सर्व करणार आहोत। इथे मी एक मेयोनेज आणि टोमॅटो केचप आणि आपण टोबॅस्को वापरून एक सॉस तयार केला आहे, कॉकटेल सॉस। हा आपण सोबत देणार आहोत। बस, तयार आहे आपली क्रिस्पी चिकन पॉपकॉर्नची रेसिपी। तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर
अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही. मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?